तर जय बाळूमा मंडळी, कसे आहेत सगळे? तर मंडळी, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. व्हिडिओचा विषय असा आहे की मेंढके राहतात कुठे हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि आत्ता सध्या मेंढरं कोणत्या गावात आहेत? तर मेंढरं आहेत आपशिंगे गावात. रहमतपूर पासून 3 ते 4 किलोमीटर गाव दूर आहे तिथून. तर हा सगळा डोंगर भाग आहे, बघू शकता तुम्ही. तर डोंगर भागाला आम्ही मेंढरं काढलेले आहेत. तर पालखी इथून कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरवरती आहे. तर आम्ही पालखीपाशी जाणं आमचं 3 ते 4 दिवस झालेलंच नाही, कारण पालखी खूप दूर आहे आणि आम्ही इकडं मेंढरं दुसऱ्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, विषय कसा आहे की व्हिडिओची क्वालिटी थोडी कमी असेल, पण व्हिडिओ एक नंबर होणार आहे. कारण मेंढक्यांचं जीवन आणि मेंढक्यांची व्यथा ही तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहे. आणि आपण आपल्या चॅनलवरती काही फेक दाखवत नाही, जे आहे ते रिअल आणि समोरासमोर दाखवतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करू नका एक वेळ, पण व्हिडिओला कमेंट आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ टॉप लेवलचा होणार आहे. तुम्ही जर बघितला तर व्हिडिओ गाजणार आहे. आणि व्हिडिओ सगळ्यांना कळू दे, कारण कसं आहे, बाळूमाचं मेंढकं हे काय हलक्यात नाही. आणि मेंढरांचं जीवन, मेंढरं म्हणजे कसं आहे, मेंढरं आम्हाला भोंड्या माळ्यावरून घेऊन जायला लागतात. तर विषय कसा आहे, जीवाची आपदा होते त्याचा विषय नाही, पण मेंढरांना आम्ही काय होता का म्हणाय, त्यामुळे आम्ही मेंढरांना कटनाला काढलेला आहे. भले आमच्या पायात, आता तुम्हाला दाखवलं तर आमच्या पायात चप्पल पण नाही आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, आमच्या पायातनी चप्पल नाही आहे. ह्याने फक्त चप्पल घातलंय, ते पण चप्पल घातलं तरी चप्पलात कुठं मातीने एकदम हे होतंय, त्यामुळं चप्पल वागवायला कट्टा येतोय पूर्ण. आमचं चप्पल आणि पाय बघा, एकदम चप्पल नसल्यामुळे पाय फाटलेत पूर्ण. तरी पण काय थकणार नाही. मेंढरांसाठी काही करावं लागतंय, तुम्हाला माहिती आहे. काय पिल्लं वगैरे पाजली सकाळी, पिल्लं वगैरे पाजून झाल्यावर आम्ही इकडं मेंढरं घेऊन आलेलो आहे. तर बघू शकताय बाळूमाची मेंढरं, बाळूमाची मेंढरं बघू शकताय तुम्ही कशी चरतायत, मस्तपैकी चालतायत या कटनाच्या माळ्याला. आणि हे खांड आहे लाल लाल खांडात आम्ही आहे सेवेला. अशी खांड आहेत 7 ते 8 खांड आहेत. हिरवं कांड आहे, पिवळं कांड आहे, निळं कांड आहे, पांढरं कांड आहे, परत लावराचं कांड आहे, बरडेवलं कांड आहे, परत शेळीचं कांड आहे, परत पिल्लं वेगळी आहेत. अशी बाळूमाची मेंढरं आहेत. तर घेऊ शकता तुम्ही सकाळ सकाळी दर्शन मेंढरांचं. जरी कोणाला मेंढरात सेवेला यायला जमत नसेल तरी बघू शकता मेंढरं कशी आहेत. तर मंडळी, आता आम्ही चाललोय डाळ उचलायला. लिंबाचं डाळ पडलेलं आहेत मेंढरांसाठी. तर डाळ उचलून आता इकडं वरती टाकायचं आहे, त्यामुळं डाळ उचलायला निघालोय आता आम्ही. मेंढरं बघू शकता, मेंढरं तुम्ही हो काही मेंढरं हो का मेंढरं. तर इकडं लिंब पाडलेलं आहे इकडं त्याने. तर लिंब उचलून आता आम्ही बाहेर इकडं आणणार आहे. पावसातून, एवढ्या पावसातून आता काय करायचं, मेंढरांसाठी करावं लागतंय. मेंढरं पण बघू शकता, मेंढरांना पण भूक लागली. मेंढरं पण पाहायला लागले तिकडं लिंबाकडं. मेंढरांना जरा तिकडं थांबवायला पाहिजे. मेंढरं जर तिकडे गेली तर मग लिंब काय पाडता येत नाही आणि डाळे काय उचलता येत नाहीत. त्यामुळं मेंढरांना वरती ढकलून आम्ही जाणार आहे तिकडं. आता असं डाळ आणायला लागतात आम्हाला. आता चाललोय मी पण डाळ आणायला. तर डाळे पाडलेलं आहेत, हे बघा लिंबावरती गडी चढून आता डाळे पाडत आहे. आणि या चिखलातनी बघू शकता, चिखल कसला झाला रानात. या चिखलातनी डाळ आणायला लागतात. डाळ्या आणणार, परत इकडं बघा ह्या अंगाला पसरायचं आहेत कटनाला जरा. नाहीतर हे जे मेंढरं कसं, मेंढरांचं पाय वगैरे रुततात आणि मेंढरांना त्रास होतोय लय. त्यामुळं मेंढरांना त्रास होऊन चालत नाही आम्हाला. भले आम्हाला त्रास होऊ दे, पण मेंढरांना त्रास करून देणार नाही, शब्द आहे आपला. बघा आता आम्ही लिंब टाकला, इथं पसरलाय. मेंढरं पण खायला लागलेत. पाऊस जोरात आहे आणि बघू शकताय लिंब कसा आणायला लागतोय, तुम्हाला माहितीच आहे. काय आता बोलायचं तुम्हाला पावसा पाण्याचं. मेंढरांना मामा बघा, मामा कुडकुडलेत, तुम्हाला माहिती आहे. आमच्यावर त्यांची पोरं आहेत, तरी बी सेवा करते देवाची. आणि तुम्हाला उंडग्यावाने फिरताय तुम्ही. या इथं मेंढरांच्या सेवेला यायला लागतंय. इथं खांडमालक अर्जुन माने हो काय, इथं आहे. हे काय कामाचं नाही, रगील आहे. तो रगील मेंढका आहे.
उंडगेगत फिरतोय, करवांद खातोय, कुठं काय करतोय. आणि विषय असा आहे की तो गडी कोणतरी आहे थंडावलाय बघा पूर्ण. इथं थंडवून चालत नसते. तो बघू शकताय रानमेवा असं खायची मज्जा असते या. हा हा नात करते काय. हा हा हे बघा मेंढर, या मेंढरात यो रानमेवा करवांद खायला मज्जा वेगळी आहे बघा. वातावरण पण लय भारी झालंय आणि आता पाठीवाले पण यायला लागलेत. त्यामुळं काय जेवायचं आता निवांत आणि मस्तपैकी एकदम. तर मंडळी आता आम्ही चाललोय जेवायला. प्रसाद आणलेला आहे बाळू मामांचा पाठीवाल्यांनी. तर आता आम्ही जाणार आहे जेवायला. जेवणार मस्तपैकी. उभा राहून जेवायला लागणार आहे आम्हाला आता. पाऊस आहे, सगळी धरती वल्ली झालेली आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकताय. त्यामुळं काय उभा राहूनच जेवायला लागणार आहे आता. थंडी वाजते जाम एकदम. हा नात करते काय. हे बघा पावसात असं जेवायला लागतंय आम्हाला. बघू शकताय मी तर प्लेट मध्ये खातोय. दाखव पत्रावळीत खातेत. पत्रावळी उरकमल्या तरी पण खातेत पावसातून. तुम्हाला वाटतंय सोपं वय हे जीवन जगायला फक्त मेंढका व्हायला लागतंय. हा मी जेवून झालेलो आहे, प्रसाद खाल्लेला आहे मस्तपैकी. आणखीन चाललेलो आहे आता मेंढरांकडे. मेंढरं गेलेत पुढं, मेंढरांकडे चाललेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, बघितलं पण असेल की आम्ही जेवलो कसं, जेवतोय कसं. तुम्हाला वाटत असेल की ह्यांचं एक नंबर चाललंय इकडं असं तसं. काही नाही, बघू शकताय तुम्ही कसं जेवलोय आम्ही. काय गडबड सगळी होत्या, पण काय करणार, मामा आहे शेवटी. सगळं बघतोय मामा, त्यामुळे काय विषय नाही. आणि पाऊस कष्टाचं पण हे नक्कीच भेटणार आणि बाकी काय नको मामा. फक्त पाऊस जरा कमी करा आणि प्रयत्नांना यश द्या. हे यूट्यूब चॅनल फक्त मॉनिटाईज होऊ द्या. हे बघा मेंढकं. जय बाळू मामा, जय बाळू माऊ. भांडी कुंडी सारी खेळणी वाईली, लाडकी बाऊली जाताना पाहिली, जाताना पाहिली. लल्लाची बंधारे अंधार काय काय गाणं म्हणताय काय. आता आम्ही मेंढरं बसवलेले आहे तिथं शेडमध्ये. आणि शेडमध्ये बघू शकता मेंढरं कशी बसलेले आहेत. आम्ही पण भिजलो होतो त्यामुळं काय शेडमध्ये आडुशाला आलेलो आहे. मेंढरं एकदम भारी उभी राहिलेले आहेत. तर या मावशीचं इथं, मावशी इथं बसलेले आहेत. त्या मावशींचं शेड आहे, त्यांनी देवाची मेंढरं म्हणून घालून दिलेले आहेत. आतमध्ये बसलेलो आहे आतमध्ये आणि मज्जा करत करत इथपर्यंत पोचलेलो आहे. कधी काय आलेलं पण नाही.